मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत आज कुडाळ तालुक्यातील पणदूर ग्रामपंचायत यांच्या वतीने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बचत गटांचे विक्री स्टॉल्स लावण्यात आले। यामध्ये पणदूर येथील बचत गटांनी तयार केलेला विशेष दिवाळी फराळ, मालवणी खाद्यपदार्थ विक्रीसाठी या स्टॉलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला। यावेळी या अभियानाच्या माध्यमातून तळागाळातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। मुख्यमंत्री पंचायत राज अभियानातर्फे ग्रामपंचायत पणदूर आम्ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गट स्टॉल लावले आहेत, जेणेकरून त्यांना एक उद्योगाचा मार्ग मिळावा आणि त्यांच्या एकूण 8 स्टॉल आहेत। आज आमच्या ग्रामपंचायत पणदूरच्या वतीने आम्ही बचत गटांसाठी एक उपक्रम सुरू केला आहे। महाराष्ट्र मुख्यमंत्री पंचायत राज अभियानातर्फे आम्ही हा म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा आम्ही फराळाचा तसेच दिवाळीच्या साहित्यांचा विविध स्टॉल आम्ही उभे केलेले आहेत, जेणेकरून महिला आपल्या स्वबळावर स्वकर्तृत्वावर आपल्या घरातूनच घरगुती कलाकृतीतूनच उभारी घेतील आणि यांच्या पुढच्या भविष्यासाठी आम्ही त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देत आहोत आणि त्यांनी उन्नती करावी आणि पणदूर गावाचं नाव मोठं करावं हीच माझ्याकडनं खूप अपेक्षा आहे त्यांच्याकडून आणि त्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा। आमच्या गावामध्ये पणदूर गावामध्ये जेव्हा मीटिंग वगैरे झाल्या तेव्हा आम्हाला ग्रामसेवक मॅडम होत्या, त्यांनी सांगितलं होतं की आपण या स्पर्धेसाठी उतरायचे आहे आणि ह्या स्पर्धेसाठी आपण उतरत असताना सर्व महिलांना आम्ही एकत्र घेऊन असं केलं होतं आणि हे करत असताना प्रत्येक महिलेला बचत गटाच्या मार्फत जेव्हा ग्रामसेवक मॅडमांनी आणि जेव्हा ग्रामपंचायतीतील जे सगळे सदस्य आहेत आणि इतर जे आमचे सरपंच वगैरे आणि सर्वांनी आम्हाला सांगितलं की मी ग्रामसंघाचा अध्यक्ष आहे आणि तसंच माझ्याबरोबर माझ्या सहकारी ज्या CRP ताई आहेत, गोसावी ताई, आणि आम्ही जेव्हा महिलांच्या मिटिंगा घेतल्या तेव्हा आमच्या मिटिंगा पण सगळ्या व्यवस्थित झालेल्या आहेत आणि हे करत असताना आम्ही तेव्हा ठरवलं की मॅडम म्हणाले नाविन्यपूर्ण असं आपल्या गावामध्ये काय करता येईल आणि हे करत असताना आम्ही सगळ्यात पहिलं म्हटलं की मॅडम आम्ही एक स्टॉल लावूया। हे स्टॉल लावत असताना सुरुवातीला आम्हाला कमी प्रतिसाद मिळाला तेव्हा मॅडम पण घाबरत होत्या, पण हे करत असताना आज जर आपण बघितलं इथे तर आमच्या गावात जे 20 बचत गट आहेत त्या 20ही बचत गटांनी इथे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि जे आपल्या जो दिवाळीचा फराळ आहे तो फराळ व्यवस्थितपणे तयार करून इथे विक्रीसाठी ठेवलेला आहे। हा फराळ करत असताना त्यांनी जे आपल्याला जे कलाकुसरी जे असतात प्रत्येकाच्या अंगामध्ये त्या नाविन्यपूर्ण असं जर दाखवलं झालं तर आणि अगदी गावातले आमच्या खेडेगाव आहे हे पणदूर आहे आणि खेडेगावामध्ये पोह्यापासून जे पदार्थ किंवा उघडा तांदूळापासून जे होतात म्हणजे जे गावठी पदार्थ याच्यामध्ये जास्त त्यांनी ऍड केलेले आहेत आणि हे सर्व ऍड करून त्यांनी चांगल्या प्रकारे फराळ करून इथे आम्हाला आता सकाळपासून जर आम्ही बघितले स्टॉल लावायच्या आधीपासूनच इथे आमच्या जवळजवळ 2 ते 3 हजाराची आमची विक्री झालेली आहे। म्हणजे सांगायचं झालं तर पणदूर गावातली म्हणायचं झालं तर पणदूर गाव आणि इतर पंचक्रोशीतील लोकांनी पण आम्हाला चांगल्या प्रकारे इथे सहभाग दर्शवून आम्हाला इथे चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे। त्याबद्दल मी पणदूर ग्रामपंचायतीचे विशेष करून आभार मानत आहे। आणि दुसरं म्हणजे हे आम्हाला एवढं सगळं उभं करायला आम्हाला उमेद अभियानाने दिलेलं आहे। म्हणजे पूर्वी आम्ही महिला कशा घरातल्या घरात बसून होतो, पण जेव्हा आमचं उमेद अभियान आलं तेव्हा प्रत्येक महिला ही सक्षम झालेली आहे। आता आमच्या महिला लखपती दीदीपर्यंत पण पोहोचलेल्या आहेत। एवढं सांगून मी थांबवते। खरं तर पणदूर ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच त्याचबरोबर पणदूर पंचायतीच्या ग्रामसेविका आहेत, तर खरं तर या ठिकाणी मी अभिनंदन करतो, कारण मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियान अंतर्गत गेले बरेच दिवस या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम चालू आहेत आणि या उपक्रमाच्या अंतर्गत या ठिकाणी पणदूर ग्रामपंचायतीने इकडे फराळाचे स्टॉल लावलेले आहेत। खरं तर दिवाळी आता 2 दिवसावर येऊ घातलेली आहे आणि या दिवाळीच्या निमित्तानं ज्या स्थानिक महिला आहेत या स्थानिक महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करतात, ज्या बचत गटाच्या माध्यमातून काम करत असताना वेगवेगळे फराळ किंवा वेगवेगळे असे आपले उद्योगधंदे करतात आणि अशा उद्योगधंद्यांना या ठिकाणी बाजारपेठ निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी खरं तर पणदूर ग्रामपंचायतीच्या वतीनं पणदूरच्या सरपंच सौ पणदूरकर मॅडम असतील, उपसरपंच सन्माननीय सावंत असतील, सन्माननीय मस्के असतील, त्याचबरोबर या ठिकाणचे ग्रामपंचायत सदस्य असतील, या सर्वांनी एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। खरं तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी व्होकल फॉर लोकलची साथ दिलेली आहे आणि या अंतर्गत पण जे आपले प्रोडक्ट आहेत त्यांना स्थानिक बाजारपेठा निर्माण करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे।
आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी काम करतात. यांना खरं तर मी शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि या बचत गटाच्या माध्यमातून ज्या महिला स्वतः उद्योगधंद्याकडे वळल्या आहेत त्यांना पण या ठिकाणी शुभेच्छा देतो. भारतीय जनता पार्टीच्या वतीने या संपूर्ण उपक्रमास मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून शुभेच्छा देतो आणि या दिवाळीच्या या सर्वांना शुभेच्छा देतो. खरोखरच पंदूर ग्रामपंचायतीने हा जो पुढाकार घेतला आहे तो अत्यंत स्तुत्य असा आहे. या ठिकाणी पंदूरची मार्केट आहे ते नेहमी वाढत आहे आणि त्यांचा या दिवाळीनिमित्त हा महोत्सव त्यांनी केलेला आहे. त्यांचाही पुढे दर गुरुवारी गावठी बाजार भरवण्याचा मानस आहे तो सुद्धा कौतुकास्पद आहे. या ठिकाणी त्यांच्या ग्रामसेवक मॅडम आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, आमचे मित्र आमचे कार्यकर्ते राजेश चंचाळे आहेत, बाकी उपसरपंच अबू सावंत सगळीच मंडळी या ठिकाणी आहेत. चांगलं उपक्रम आहे. मी माझ्या त्यांना शुभेच्छा.